आपल्याकडे एक म्हण आहे, लांडग्याच्या तोंडाला रक्त लागलं की तो शिकार करायची कधी सोडत नाही. तसं एकदा राजकारणात उडी मारली की पुन्हा बाहेर पडणं अवघड होतं. हे मी का सांगतोय, का म्हणतोय? त्याचं कारण आहे. मंडळी, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. कधी पण त्या संबंधीची दिवाळीनंतर तारीख जाहीर होऊ शकते. पण खरंच निवडणूक होणार आहे का? असा प्रश्न तुम्हाला गावातल्या पारापासून ते शहरातल्या नाक्यापर्यंत आणि चौकापर्यंत कुठेही विचारला जाताना दिसेल, ऐकायला मिळेल. आता हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही. आधी म्हणजे 2020-21 मध्ये कोरोनाच्या कारणामुळे त्या झाल्या नव्हत्या आणि त्यानंतर ओबीसी आरक्षण असेल किंवा इतर अनेक कारणामुळे त्या लांबल्या. आता त्या होतील असं चित्र जरी असलं तरी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगासमोर उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे या निवडणुकांवरती पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका जर लांबल्या तर महाराष्ट्रात जशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत तशा राजकीय नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आत्महत्या होताना आपल्याला दिसतील. तुम्हाला माझ्या या बोलण्याचं आश्चर्य वाटेल, हसू सुद्धा येईल किंवा अतिशयोक्ती वाटेल. परंतु खरंच राजकारण्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. कोणते राजकारणी आत्महत्या करतील आणि का करतील, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर तुमचं मत त्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ हे नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांना भेटलं. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि इतर सर्वच छोट्या मोठ्या पक्षांचे नेते महाराष्ट्रातल्या त्यामध्ये सहभागी होते. आणि ते का भेटले हे त्यांनी या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सविस्तरानं सांगितलं. मतदार यादीमध्ये घोळ आहेत, दुबार तिबार नाव आहेत. राज ठाकरेंनी तर अशी उदाहरणं दिली आणि अस्सल ठाकरे शैलीमध्ये त्यांनी मतदार याद्यांचा समाचार घेतला. त्यांनी यावेळी काही नावं वाचली, त्यांची वयं सांगितली आणि कुणी कुणाला काढलंय हेच कळत नसल्याचं म्हटलं. त्यावर हशा पिकला. मंडळी, यातला विनोदाचा भाग जाऊ द्या, पण हा मुद्दा गंभीर आहे. यामुळं नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालावरच यामुळं प्रश्नचिन्ह उभा राहिलेलं आहे. निवडणुकीची पारदर्शकताच संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. निवडणूक आयोगाकडून समर्पक उत्तरं मिळाली नाहीत असं विरोधी पक्षाच्या या शिष्टमंडळानं जाहीरपणे सांगितलं. याच दुबार तिबार नाव असलेल्या संशयास्पद मतदार याद्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असतील तर विरोधी पक्षाला ते मान्य नाही. निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची छाननी करावी आणि सुधारित मतदार यादी जाहीर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी विनंती विरोधी पक्षाच्या या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाला केली. 3 ते 4 दिवसामध्ये निवडणूक आयोगाची यासंबंधीची भूमिका जाहीर झाल्यानंतर हे विरोधी पक्ष त्यांची भूमिका मांडणार आहे असं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलंय. मंडळी, विरोधी पक्षातील नेत्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे त्यावरून त्यांचा मतदार याद्यांसंबंधीचा इरादा हा पक्का दिसतोय. त्यामुळे पुढच्या 2 महिन्यात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील की नाही याविषयी शंका निर्माण झाली. आणि म्हणूनच गावातल्या पारापासून ते शहरातल्या नाक्यापर्यंत चौका चौकामध्ये एकच प्रश्न जो राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला आहे तो म्हणजे खरंच निवडणुका होणार आहेत का? आणि हा प्रश्न जसा विचारला जातोय, जशी त्याची चर्चा होते तशी या निवडणुकीमध्ये इच्छुक जे आहेत त्यांच्या पोटामध्ये गोळा येतोय अक्षरशः. कारण गेल्या 4 ते 5 वर्षापासून निवडणूक पुढे ढकलली जाते आणि इच्छुक मात्र आज ना उद्या निवडणूक होईल म्हणून खर्च करीत राहिलाय. या निवडणुकीच्या नादानं नगरसेवक आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य होण्याच्या स्वप्नापायी गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेकांच्या संसारांची अक्षरशः राख रांगोळी झालेली आहे. अनेक इच्छुकांच्या कुटुंबामध्ये भांडणं सुरू आहेत. अनेकांनी तर खर्च पेलेना म्हणून निवडणुकीचा नाद आता सोडून दिलाय. ते वेळेत शहाणे झाले असं काहींचं म्हणणं आहे. तर काहींना मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय. त्यांना सांगता येईना आणि सहनही होईना अशी गत झाली.
हा प्रकार विशेषतः ग्रामीण भागामध्ये खूप पाहायला मिळतोय. पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड सारख्या शहरांमधल्या इच्छुकांवर याचा फारसा परिणाम तसा झालेला दिसत नाही. तरी सुद्धा 2021 पासून आतापर्यंत निवडणूक होणार म्हणून त्यांनी 2 ते 3 वेळा जोरदार तयारी केली. निवडणूक कधी पण होईल म्हणून दिवाळी आली की दिवाळी निमित्त सरंजाम वाटप म्हणजे किराणा माल किंवा दिवाळी फराळाचं वाटप दरवर्षी करावं लागले. साधारण खर्च जरी पकडला तरी एका दिवाळी सरंजाम वाटपाचा खर्च हा 50-60 लाख रुपयांपासून ते 2 कोटी रुपयांपर्यंत येतोय. लोकांनी यायला पाहिजे, त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे. ते आले म्हणजे संपर्क होतो. म्हणून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करावं लागतं. गेल्या 4-5 वर्षापासून नगरसेवक वा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य नसले तरी लोकांची कामं करावी लागतातच. पदरचे पैसे खर्च करून ही कामं करावी लागतात. दरम्यानच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी पक्ष नेतृत्वानं तुम्हाला महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीचं तिकीट पाहिजे ना, मग हे प्रचाराचं काम कर. त्यासाठी स्वतःला झळ बसलेले अनेक आहेत. हा सगळा हिशोब लिहिला तर निवडणुकीला इच्छुक होणं केवढ्यात पडलंय याचा अंदाज तुम्हाला येईल. बहुतांश लोकांना वाटतं की गडी राजकारणात आहे, नेत्याच्या मर्जीतला आहे. म्हणजे त्याला पैसा काय कमी आहे का? कुठून पण येत असतील. पण वास्तव तसं नाही. सगळ्यांनाच मिळत नाहीत. पुणे मुंबईमधल्या इच्छुकांची स्थिती वेगळी आहे. इथं कुणाकडं व्यवसायातून मिळवलेला पैसा आहे, कुणाकडं जमिनी विकून आलेला पैसा आहे. पैसा असताना सगळे त्यांना चिकटलेले दिसतात. एकदा का या भाऊच्या जवळचा पैसा संपला की त्याला कुणीच विचारत नाही. अशांची संख्या तुमच्या आजूबाजूला दिसेल. आलेला पैसा राजकारणाच्या नादापायी आणि नगरसेवक होण्याच्या इच्छेपायी खर्च झाल्यामुळं कुटुंबामध्ये कलह सुरू आहेत. पण हे सांगता येत नाही. थोडेच असे आहेत की ज्यांच्याकडे पैसे आहेत, परंतु केवळ इच्छुक म्हणून 4-4 आणि 5-5 वर्ष खर्च करावे लागले. ते देखील मेटाकुटीला आलेत. पण भाऊला नगरसेवक व्हायचंय. त्यामुळे होऊ दे खर्च म्हणत भाऊ सगळ्यांना सांभाळतो. हा मुद्दा चर्चेत आणला कारण याची चर्चा महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका इच्छुकांमध्ये चांगलीच रंगली आहे. तुम्ही जरा कानोसा जर घेतला ना, तर तुम्हाला पण या गोष्टी ऐकायला मिळतील. काहींनी तर अक्षरशः उसने पैसे आणलेले आहेत. कर्जाचा डोंगर उभा करीत खर्च केला आणि कर्जाचा डोंगर वाढल्यानं आणि लहरी हवामानामुळं सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळं जसा कंटाळून शेतकरी आत्महत्या करतोय ना, तसाच हा महापालिका, जिल्हा परिषदेसाठी, नगरपालिकेसाठी इच्छुक असलेला जो गडी आहे, तो सुद्धा फासाची दोरी कधी गळ्याला आवळेल हे सांगता येणार नाही. त्यामुळं महाराष्ट्रात जर या इच्छुकांपैकी कोणी राजकारण्यांनी जर आत्महत्या केली तर तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं कोणाला सोयीसुतक नाहीये. तेव्हा या इच्छुकांनी त्यात भर पडली, या इच्छुकांची, तर त्याचंही सोयीसुतक कोणाला नसेल. तुमची ऐपत असेल, खर्च करण्याची ताकद असेल तर जरूर निवडणूक लढवा. पण निवडणुकीच्या वेडापायी स्वतःच्या घरादाराची राखरांगोळी करू नका. मंडळी, तुमच्या आजूबाजूला जर कोणी असा वाहत चाललेला असेल ना, तर त्याला सावरा. आणि यासंबंधी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.